सन्माननीय जयजी जोशी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण पुढे या। सन्माननीय जयेश जोशी यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करणार आहोत। या स्पर्धेच्या आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत मित्रांनो। 4 दिवसांचा 16 होता, अतिशय सुंदर रीतीने मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक संघाच्या वतीने खेळ पाहायला मिळाला आणि असोसिएशनच्या अंतर्गत मात्र ही सेमी फायनलची लढत सध्या सुरू होत आहे। 4 षटकांचा सामना। चला आमचे ऑफिशियल्स प्लीज आपण थोडंसं फास्ट। तर सन्माननीय पप्पू भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, प्रसिद्ध उद्योजक आहेत। या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे। प्रत्येक पाहुण्यांना योग्य तो सन्मान आपण देत आहोत। हीच आमची परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, ती आपण जपत आहोत। या स्पर्धेच्या वतीने पप्पू भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 सर्वांचं सहर्ष स्वागत। सन्माननीय हरीशजी कारभारी या आपण आपला शुभ सन्मान। डान्सिंग पर्सनॅलिटी आहे आणि चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहेत। या वेलकम हरीशजी कारभारी या आपण आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे। सन्माननीय आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आदरणीय नवनाथजी सुतार त्यांचा आपण जरूर शब्द सुमनांनी स्वागत करूया। तदनंतर सन्माननीय किरणजी जोशी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत। विनंती करतो की आपण या त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। सन्माननीय किरणजी जोशी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत। जाऊया आपण मैदानाच्या दिशेने। सामना सुरू आहे सेमी फायनल आणि कॉम्बॉक्स मध्ये आता जोडले जातील समीर ठाकरे। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर जबरदस्त सुरुवात आपल्याला बघायला मिळाली आहे। बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार। एक सन्मान आहे प्लीज समीर तुला थांबवतोय। सन्मान नरेशजी कारभारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या आपण पुढे आपला शुभ सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे। या नरेशजी कारभारी आणि या सदानंद पाटील रणजित पाटील यांचे पिताश्री आहेत। काका या आपण आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे संपन्न केला जाईल। सदानंद पाटील आपण पुढे यायचं आहे काका। सन्माननीय सदानंद पाटील जे मुठवलचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि आमचे रणजित पाटील यांचे पिताश्री आहेत, त्याचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान इथे आपण संपन्न करूया। त्याचप्रमाणे युवा उद्योजक आदित्य पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। या आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। वांद्रेगावचे युवा उद्योजक आदित्य पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत। सर्वांचं सहर्ष स्वागत अँड ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। So elegant, so beautiful, just looking like wow. Great shot. जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला विनयच्या बॅट मधून। उयाना स्पोर्ट पीसीच्या विरोधामध्ये तुम्ही पाहतायत नक्षत्र 11 चौदरपाडा बाला रणवी यांच्याकडून लागोपाठच्या 2 विकेटला चौदरपाड्याच्या गोलंदाजांना 500 रुपयांचं प्राइज। ओ ब्युटिफुल बाउन्स, जबरदस्त बाउन्स मिळाला। स्लो बाउन्सर पाहायला मिळाला आणि 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा देखील अंपायर्सने आता योगेश कोळीला दिलेला आहे। धावा तुम्ही पाहताय धाव फलकावरती 9 धावा। आपण जी स्पर्धा पाहताय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवळ आयोजित स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025। पुन्हा एकदा आपण पाहतोय अपील झाली आहे जोरदार। धावबाची संधी देखील आहे आणि आता टीव्ही अंपायरची मदत। एकाच बॉलवर सर्व काही बघायला मिळालं। लेग बिफोर साठी अपील झाली, त्यानंतर तुम्ही पाहताय धावबाद साठी देखील अपील झाली। आता टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील की बॅटर पोहोचला आहे की नाही।
डिसिजन पेंडिंग आहे. रनआउटच्या साठी मात्र ऑफिशियल पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे. टीव्ही पंच जरूर आमच्या कंट्रोल रूम मध्ये आहेत. परंतु जबरदस्त चेंडूची हात लागली होती. पंचाकडे लाऊड अपील गेली होती प्रथमतः लेग बिफोरच्या साठी, परंतु हाईक फॅक्टर होतं तेच पंचांनी तिथे मात्र हेरलं. सेफ आहे, बॅटर नॉट आउट. आणि अखेर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. धावा तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव 10 वर दुहेरी अंकामध्ये आता धावफलकाने प्रवेश केलेला आहे. प्रेक्षक वर्ग बघा आता मैदानाच्या चौफेर बाजूने फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तुम्हाला पाहायला मिळाला आहे या स्पर्धेचा आनंद घेताना. योगेशचा बॉल ऑन द राईट, हवेमध्ये बॉल आहे, मिड ऑफचा लॉंग ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत आला आणि जेल पकडली आहे. फर्स्ट विकेट गॉन, पहिला धक्का आणि टाळ्यांचा गजर. जबरदस्त झेल आपण पाहिला अगदी लॉंग ऑफ द फिल्डर महेंद्र भाकरे चेंडूवरती वेगाने पोहोचला गेला. आणि आपण डावा बाजूला जर पाहिलं तर चौदरपाडा गावातील भरपूर समर्थक आपल्या सोबतीला आहेत. जसा विकेट तिथे मात्र या ठिकाणी प्राप्त केला योगेश कोहलीनं. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळाला. आणि ग्रामीणचा खेळच वेगळा असतो आणि ग्रामीणच्या क्रिकेटची मजाच वेगळी असते. समीर डेफिनेटली फार मोठ्या संख्येने सपोर्टर हे गावच्या क्रिकेटला समर्थन देण्यासाठी येत असतात. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य मी म्हणेल या विभागामध्ये या मैदानावर स्पर्धा किती छोटी असू दे किंवा किती मोठी असू द्या, प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतीलच. विकेट मिळवली आपण पाहतो योगेश कोहलीनं शेवटच्या बॉलवर. धावा धावफलकावरती 10. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा हा संघ तुम्ही पाहतायत टॉस हारल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना. विनयनं ही स्पर्धा गाजवली आतापर्यंत. याही मॅच मध्ये त्याला चांगली स्टार्ट मिळाली आहे. त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. जरूर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निलेश जाधव. हा बॅटल खूप छान असेल कारण दुसऱ्याकडे आपण जर पाहिले तर विनय पाटील त्याच्या विरोधात आहे. आणि दोन्ही खेळाडू जर पाहिले तर या सत्रामध्ये चांगली कामगिरी करतायत. 4 षटकांचे सामने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक सफलता प्राप्त केली. आणि योगेश कोहलीनं पहिल्या ओव्हरमध्ये एकूण 10 धावा खर्च केल्या. 2 चौकार आपण पाहिले. विनयच्या बॅटमधून एक चौकार आला आणि विजयच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. परंतु विजय पाटील इथे मात्र स्वस्तात बादून माघारी परतला. राईट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात. डान्सिंग ट्रॅक शॉट परफेक्टली चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडू पाठवला प्लॉट मध्ये सिक्सर. हीच तर स्टाईल आहे विनयची. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असतो. बॉलच्या पिच पर्यंत आला आणि बॉलला सरळ फेकून दिलेला आहे. मिड विकेटच्या पलीकडे आउट ऑफ पार्क सिक्सर. काय फटका तिथे मात्र तिथे सजवला गेला. आणि लिहिल्या त्या फटक्यामध्ये 6 धावा कोरल्या होत्या. एवढा चांगला स्ट्रोक विनय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सर्वात लांब सिक्सर. ओ खराब चेंडू फुल टॉस मनगटी फटक्याचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. काय बॅटिंग सुरू आहे आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फलंदाजांनी की गोलंदाजांनी सर? फलंदाजांनी. यस, बॅटिंग साइडने रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी केलेली आहे. परंतु फुलटॉस वरती मात्र जबरदस्त फटका विनय पाटीलला एक्झिक्यूट केला. बॅक टू बॅक 2 सिक्सर आणि धावांचा वेग मात्र वाढताना पाहायला मिळतो. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागला गेला. परंतु DRS ची मागणी मात्र तिसऱ्या पंचाकडे केलेली आहे बॅटिंग घेणाऱ्या संघाला. कारण प्रत्येक संघाला एका इनिंग साठी 1 रिव्ह्यू सिस्टम इथे उपलब्ध आहे. डिसिजन पेंडिंग. चला आपण क्षेत्रशी लावून घ्या. जो काही निर्णय येईल तो मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवणार. परंतु आपण फिल्डिंग लावून घ्या. इट्स अ नो बॉल. पंचांचा निर्णय आलेला आहे. हा भीमर नो बॉल आणि या धावा 7 एकंदरीत आता जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती धावा आहे 23. विनय पाटील कॅप्टन. सरपंची तुसी छा गए. या पुढचा बॉल फ्री हिट. हो, यावेळेला पुढे टाकलाय
पुढच्या लेंथवर होता बॅटची इनर एज बॉल जातोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झालेल्या स्कोर मोजून डबल टीमची टोटल 25 वर सेमीफायनल मध्ये आता कमाल करतायत मैदानाच्या आतमध्ये दोघेही बॅटर पियुषला आतापर्यंत एकच चेंडू मात्र या ठिकाणी फेस करण्याची संधी मिळाली नाही परंतु विनय पाटील काय जबरदस्त मात्र या ठिकाणी आक्रमकता मूडमध्ये आहे आणि त्याने टॉस जिंकल्याने समीर बॅटिंग करता निर्णय स्वीकारला तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतो या टीम पीसी संघासाठी जबरदस्त सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे अनुभवी खेळाडू आहे निलेश जाधव परंतु त्याच्या समोर युवा वादळ मैदानाच्या आतमध्ये विनय पाटील नावाचं आणि ते आता घोंगावत असताना षटकार ठोकलाय खूपच मागणा स्पेल इथे मात्र आपण पाहतोय आणि अजूनही काही चेंडूचा केलेलं या ओव्हरमध्ये बाकी आहे 3 सिक्सर आले 1 दुहेरी आली एकूण 21 धावा आतापर्यंत या ठिकाणी निलेश जाधवने खर्च केला आणि संघाची धावसंख्या एकूण 31 धावा पाहायला मिळत आहे अंतिम सामन्यामध्ये पोहोचेल कोण कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून मेहर 11 बाबूगाव संघानं बाजी मारली आणि जो संघ आता मात्र या मात्र जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये जरूर प्रवेश करेल स्पर्धा हळूहळू आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि खूप चांगलं प्रेम या विभागामध्ये या स्पर्धेला मिळालं ओव्हरऑल भिवंडीमध्ये या स्पर्धेचं खरं तर नाव निघालं चर्चा राहिली हो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला हुक केलेला सरळ अरविंद भंडारी साहेबांच्या फ्लेक्सला धडकणारा हा षटकार फार मोठ्या टोटल कडे आता वाटचाल लागोपाठ आपण पाहतो या ओव्हर मध्ये हा चौथा षटकार आलाय विनय ऑन फायर थांबण्याचं नाव घेत नाहीये ताकद आहे या खेळाडूमध्ये बॉटमहँडचा नेहमीच तो चांगला वापर करतो आणि 4 सिक्सर निलेश जाधवने मी म्हणेल त्याच्या आयुष्यामध्ये सर्वात महागडी ओव्हर ही टाकली असेल आणि ती सुद्धा सेमीफायनलच्या लढतीमध्ये जरूर संघनायक अनुभवाकडे गेला परंतु कुठेतरी तो अनुभव मात्र निलेशला मात्र झोकता आला नाही त्याच्या विरोधात मात्र जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आणि पियुष आता मात्र प्रथमचा चेंडू मात्र फेस करेल हो त्याने सुद्धा मात्र चेंडू हवेत उडवला डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे परंतु झेल होणार नाही कारण त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू धरतीला दान झाला जरूर दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि या सहजपणे 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 40 धावा म्हणजे 20च्या धावकुद्रे समीर धावा इथे मात्र पाहायला मिळतात आणि जर याच धावसंख्येने जर धावा येत राहिल्या तर 70-80चा आकडा आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकेल पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स होत्या परंतु निलेशच्या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा कंप्लीट करण्यात आल्या दबाव टाकलेला आपण पाहतो यावेळेला प्रेशराइज करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केलेला आहे अगदी बरोबर उल्लेख केला तर पर ओव्हर 20 आल्या तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 80 पाहायला मिळेल दोन षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहताय 40 धावा स्कोर कार्डवर आज मानवी समुद्र तुम्हाला पाहायला मिळेल आणि जनसमुदाय खरं तर या मैदानावर नेहमीच पाहत असतो आणि आज मान्यवर देखील फार मोठ्या संख्येने मान्यवरांची मांदी अळी तुम्हाला पाहायला मिळाली आहे हीच तर या स्पर्धेची ओळख राहिली मित्रांनो 4 दिवसांमध्ये अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आणि अजून काही मान्यवरांची मात्र उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे जगशेठ पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय अरविंद शेठ भंडारी याचं सुद्धा मात्र आम्हाला स्पर्धेला चांगलं मोलाचं योगदान लाभलं तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन भंडारी परंतु त्याचं सुद्धा मात्र आव्हान आता मात्र कुठेतरी खतर असेल कारण विनय पाटील ज्या लयमध्ये आहे त्या लयमध्ये जर शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाला तर एक मोठी धावसंख्या पिछे संघ धरून इथे मात्र उभी करू शकतो आणि या हंगामामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पिछे संघाचा खेळ चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालेला आहे आणि चौदरपाडा संघाचा विचार करता एका स्पर्धेचा रनरअप आहे आणि या दुसऱ्यांदा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला या सीझन मध्ये षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजीसाठी रोशन आता बॉलिंग मार्क वर आला पलटवार करावा लागेल रोशनला फ्लाइट येण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे आणि विकेटची संधी होती परंतु कॅच ड्रॉप
आणि आता सन्नाटा पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. झेल सोडलेला आहे आणि झेल कोणाचा सोडलाय? विनय पाटीलचा. जरूर प्रदीपच्याकडून ती चूक गेली. एका बाजूला जरूर सन्नाट होता, परंतु दुसऱ्या बाजूला समीर टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला. कारण तिकडे पीसीए संघाचे भरपूर सगळे आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात, त्याचे सपोर्टर पाहायला मिळत आहेत. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. जबरदस्त इथे मात्र खेळला, परंतु रोशननं पहिल्याच चेंडूवरती या विनयला जाल्यामध्ये अडकवलं होतं, परंतु कुठेतरी नशिबाची साथ त्याच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याच्यानंतर हा फटका काय सुरेख सजवलाय, चालला अगदी लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धाबांसाठी चले पे नमक. यस डीजे. थँक्यू डीजे. इंडिव्हिज्युअली 37 धावांवर सध्या बॅटिंग करतोय विनय. 11 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि विनयनं आतापर्यंत 5 सिक्सर त्याच्या डावामध्ये मारलेले आहेत. 1 चौकारी आलेला आहे. जणू काय हायलाइट क्रिकेट आपण एखादा होऊन गेलेला मॅचचा पाहतोय. ओ रोशनचा यावेळेला आपण पाहतोय हा लेन बॉल होता, परंतु दिशाहीन. थोडंसं आता बॅटरपासून दूर राहण्याचा प्रयत्न मिळेल. अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने 47-47. जरूर इथे मात्र संधी विनय पाटीलला की सेमीफायनल मध्ये तुम्ही वैयक्तिक अर्धशतकी इनिंग सुद्धा खेळू शकता, ज्या अनुषंगानं आपण त्याच्या बाटमधून धाबा पाहत आहोत. 1 षटकार 5 षटकार 1 चौकार साह्यानं चांगली केली त्यांनी आतापर्यंत साकारली. हो इथे मात्र पाहू शकाल अगदी बॅटची कडा तर शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला, परंतु वेगानं ती धाव कंप्लीट केली गेली. जबरदस्त चित्त्याची सप्लाई. धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 48 धावा धावफलक्यावरती पाहायला मिळतात. स्कोरर मिस्टर विनीत पाटील आमच्या सोबतीला आहेत. त्यांच्यावरती कुठलाही प्रेशर नाहीये, परंतु प्रेशर गोलंदाजावरती आहे. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग होईल अगदी साइड स्क्रीनच्या समोर. 55 इशारा षटकार. काल्या पडद्यासमोर धडकणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि हा षटकार आला बॅटर पियुषच्या बॅट मधून. चोपन्न धावा हाय स्कोरिंग. या स्पर्धेतील आता तुम्हाला उच्चांक पाहायला मिळेल आणि तो कोणत्या मॅच मध्ये? सेमी फायनल मध्ये. ओव्हरऑल विनयचा आपण विचार केला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. या स्पर्धेमध्ये त्यानं एकूण 8 फलंदाजी बाद केलेल्या आहेत. आणि तसं आपण जर विचार केला समीर तर क्वालिफायर राऊंड पर्यंत आपण जर विचार केला तर विनयनं आतापर्यंत 48 धावा या इनिंग पूर्वी मात्र ठोकलेल्या आहेत. आणि एकूण धावसंख्या या सामन्याची पाहिली तर 54 धावा. अजून तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. म्हणजे ही स्पर्धा विनय पाटील कधी विसरू शकणार नाहीये. पूर्णपणे गाजवली असं मात्र म्हणावं लागेल. एज अ बॉलर एज अ बॅटर. आणि आता मात्र विनय पाटीलचे विकेट धोक्यात. महेंद्र बाकरे तिथे मात्र चांगला अनुमान लगावतोय आणि चांगला झेल त्यानं मात्र कलेक्शन केला. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम विहाना गावदी स्पोर्ट पीसीए संघाला पिश बॅक टू द डगआउट. चला न्यूमॅन थोडंसं फास्ट या, कारण आपल्याला अजूनही मात्र अंतिम सामना खेळवायचा आहे. येस लागोपाठच्या 2 विकेटला बाळा रणवी यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज आहे, परंतु एकाही गोलंदाजानं 2 विकेट घेतले नाहीत. आता रोशनकडे संधी आहे. या बॉलवर त्यानं विकेट घेतली तर ते 500 रुपये त्याला जिंकण्याची संधी आहे. धावा धावफलकावरती 54 तुम्ही पाहतायत. मेहर 11 बापगावचे खेळाडू टक लावून पाहतायत की कोणता संघ फायनल मध्ये येणार आहे त्यांच्या समोर. परंतु त्यांनी जरूर सांगितलं की आमच्या विरोधात कुठलाही संघ असू दे आम्ही लढाई करण्यासाठी सज्ज आहोत. कारण जरूर लकी ड्रॉच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी नशिबाची साथ मिळाली. परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात. साहिल पाटील ऑन स्ट्राईक वरती लिडिंग आहे. चेंडू हवेत. एसटी रक्षक चेंडूच्या खाली पोहोचतो. योगेश कोहली गुड टेकन. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त केला साहिल पाटीलच्या रूपानं. क्या बात आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज आता जिंकलेलं आहे. बालाभाई रणवी यांच्याकडनं आलेलं लागोपाठच्या 2 विकेटसाठी होतं आणि रोशन भंडारीनं हे पारितोषिक आता जिंकलेलं आहे.
साहिल पाटील या महत्वाच्या सामन्यामध्ये शून्यावर बाद झाला. आता धावा तुम्ही पाहतात 3 षटकांच्या अखेरीस 54-54ला 3. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात योगेश कोहलीने या ठिकाणी झेल पकडली. परंतु हे विसरून चालणार नाहीये योगी की योगेश कोहली देखील भन्नाट फॉर्मात आहे. नक्षत्र 11 चौदरपाडा समोर जो स्कोर आतापर्यंत उभा केलेला आहे इथून मी म्हणेल अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि विशेष म्हणजे योगेश कोहली भन्नाट फॉर्मात आहे. हे विहंगम दृश्य छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं बाजूलाच तुम्ही पाहतात कल्याण शहर आणि पडघा असा जोडणारा रस्ता आणि तिथून येणारे जाणारे प्रवासी सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत असतात. बाजूला तुम्ही पाहतायत गंधारी ब्रिज आणि त्या नदी पलीकडे कल्याण शहर वसलेलं आहे आणि कल्याण शहराच्या अगदी जवळ असलेलं हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि त्याचं दृश्य तुम्हाला ड्रोन कॅम्पच्या माध्यमातून टिपलेलं क्षणक चित्र हे सध्या पाठीला की चला आपण मॅच कडे वळणार आहोत. शेवटचं षटक सज्ज आहे आणि अजय कोहलीला आता मात्र या ठिकाणी चेंडू सोपवलाय. स्लॉग ओव्हरचा षटक समोर असलेला फलंदाज विनय पाटील त्याच्या सोबतीला मानव म्हात्रे आता मात्र आपल्याला 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. ओ जबरदस्त बॅटमॅनचा पुन्हा वापर केलाय. चेंडू पुन्हा लँडिंग होईल लॉंग ऑनच्या बाहेर. षटकारांमध्येच डील करतोय काही तर तुपाशी नाही तर उपाशी. जास्तीत जास्त सिक्सर त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालेत आणि वैयक्तिक 44 वर जाऊन पोहोचलाय. अर्धशतकाकडे वाटचाल करतोय विनय पाटील. काय बॅटिंग केलेली आहे. सुपर नॉक एक्सलंट नॉक. विनय पाटील वियाना स्पोर्ट गावदेवी पीसे ऑन फायर. मागच्या ALPL मध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर का होता विनय पाटील या वर्षामध्ये देखील त्याने उत्तम उदाहरण दिलेलं आहे आणि जरूर त्याच्याकडे सुद्धा आता मात्र एक जे आपले ALPL चे जे स्पॉन्सर आहेत ते मात्र जरूर नजरेने पाहत असतील की आपल्या संघामध्ये एक्झॅक्टली विनय पाटीलला जरूर आपण केलावं. परंतु त्यासाठी तुम्हाला ऑप्शन असेल त्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्हाला खेळाडू खरेदी करावे लागतील. अजून एक आणि या षटकारानं अर्धशतकीय केली कंप्लीट. वॉट रेनिंग टाळ्यांचा गजर असू द्या. विनय बॅट तुम्हाला दाखवायचे आहे. सर्व प्रेक्षकांचे तुम्हाला अभिवादन स्वीकारायचे आहेत. क्या बात है. इनक्रेडिबल नॉक इनक्रेडिबल नॉक. विश्वसनीय डाव 14 बॉल 50 धावा आणि षटकारांचा अखेर पाऊस पडला त्याच्या डावामध्ये. अर्धशतक झळकावत असताना यसे का बल्ला करेगा हल्ला. जरूर जरूर आपको लगाना है छक्का तो आपके हाथ में होना है इससे क्या बल्ला. हे पाहू शकता कॅमेरामॅनने लगेचच यसे ब्रँड सोपानजी तिस्कर हे फार मोठा आता ब्रँड बनलेला आणि तसंही या स्पर्धेमध्ये आम्हाला सोपानजी तिस्कर यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट लाभलेले आहे ते आपण देणार आहोत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळतोय आणि त्याच खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पीसे संघ पाहायला मिळतोय. या जबरदस्त बॅटिंग प्रेक्षकांची मन जिंकणारी इनिंग इथे मात्र विनय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 66 धावा 66 रन्स ऑन द बोर्ड. सिक्सर आतापर्यंत 7 मारलेले आहेत आणि 1 चौकार आहे. अजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला लिडिंग एज हवेमध्ये बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर मिड ऑफला आला. निलेश जाधव कडनं चुका होत आहेत. वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनर निलेश जाधव. विनयसाठी पहा एक पारितोषिक आलेले कल्याणचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अवधूतजी चराडकर यांच्या माध्यमातून या अर्धशतकी इनिंगसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आय थिंक या BPLच्या फॉर्मॅटमध्ये BPLची स्पर्धा नुकतीच तुमच्या भेटीस येणार आहे आणि विनय पाटील NK स्पोर्ट कांडवल संघटनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणार आहे. डेफिनेटली NK स्पोर्ट कांडवल मध्ये विनय खेळणार आहे. आता तो स्पॉन्सर विवेक पाटील खुश झाले असतील त्याचा डाव बघून. दरम्यान शुभागमन होत असताना पाहू शकेल मान्यवरांची मांदी आली. आदरणीय शिक्षण महर्षी सन्मानित श्यामजी करसनजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला पाहू शकाल सन्माननीय श्यामजी चौधरी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुमचं स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत त्यांचे सहकारी त्यांचा मित्र परिवार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. उत्तमजी पाटील योगेशजी पाटील रणजित पाटील आणि मुठवल संघाच्या वतीनं लाउट अपील त्या ठिकाणी तुम्ही पाहतायत. अखेर डॉट चेंडू पाहायला मिळाला अजय कोहलीच्या माध्यमातून. स्कोर तुम्ही पाहतायत फलकावरती 68. फार मोठी टोटल सेमीफायनलच्या लढतीमध्ये सेट करण्यात आलेल्या. डेंजर झोनकडे आता मात्र धावसंख्या आपण पाहतो की वाटचाल करत आहे. 69 धावा आतापर्यंत
अडुसष्ट धावा लागल्या गेल्या आणि अजूनही पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. डाबा स्टिकवर चेंडूची फेक होती, फक्त त्या ठिकाणी दिशा दाखवली गेली. चेंडू त्याला बॅकवर्ड स्क्वेअरकडे, हा दडपण आहे, मिसफिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचमुळे 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. 70 धाबांचा आकडा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि जरूर आपण चर्चा सुरू ठेवली होती की समीर जर याच धावगतीने धावा जर आल्या तर आय थिंक 70-80चा आकडा आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि तो आकडा स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय. जरूर जरूर आणि खरोखरच निरंतरपणे ती बॅटिंग पाहायला मिळाली आणि अर्धशतकीय डाव तुम्हाला पाहायला मिळाला. या डावातील शेवटचा बॉल यावेळेला पुढच्या लेंथवर होतो, ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाले, सेकंडचा कॉल आणि शेवटच्या बॉलवर 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. धावा झाल्या या 2 धावांच्या मदतीने 72 आणि 73 धावांचं लक्ष्य आता सेट करण्यात आलेलं आहे. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी विहाना स्पोर्ट गावदेवी पीसे संघानं नक्षत्र 11 चौदरपाडा समोर. जरूर आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत. प्लीज विनंती असेल की आपण लगेचच पीसे संघ फिल्डिंग लावायला सुरुवात करा आणि काही सन्मान आहेत ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि जरूर अजून एक पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे विनय पाटीलसाठी खास, ज्यांनी जी अर्धशतकी इनिंग साकारली त्यासाठी कोलिवली गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अरविंद शेठ भंडारी यांच्या माध्यमातून तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे, एकदा टाळ्यांचा गजर असू द्या विनय पाटीलसाठी. म्हणजे वैयक्तिक 3,500 रुपयाचं पारितोषिक विनय पाटीलसाठी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहेत. चेंडू द्या आपण. रोशन भंडारीसाठी सुद्धा 500 रुपीज आहेत. सन्माननीय बालाबाई रणवी याचकडून बॅक टू बॅक 2 सफलता त्याने प्राप्त केल्या होत्या, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. जरूर आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत. काही सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पाहू शकाल भरपूर संख्येने मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला शुभ सन्मान त्या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. आमची त्रिमूर्ती या स्पर्धेचे सन्माननीय उत्तमजी पाटील, योगेशजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. अनेक दात्यांनी या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान दिलं आणि अनेक पाहुण्यांनी स्पर्धेला आवर्जून भेट दिली. हीच खरी संपत्ती आहे या स्पर्धेची. आणि आज ही स्पर्धा उंच शिखर गाठत असताना पर्व 4था आहे, परंतु सर्वांना गर्व असावं या स्पर्धेचं. ज्याप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन मकरंद स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने केलं गेलं, 4 दिवसाची स्पर्धा आणि सन्माननीय शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेबांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करीत आहोत. आमचे पत्रकार वर्मा बंधू सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. तदनंतर सन्मानित श्यामजी चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. प्रत्येक म्हणून आपण योग्य तो मान सन्मान स्पर्धेच्या वतीने देत आहोत. श्यामजी चौधरी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. चला आयोजकांना विनंती करतोय आपण स्पीडअप करा, कारण बॉल टू बॉल अपडेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे मित्रांनो. सेमी फायनलची मॅच महत्त्वाची आहे. श्यामजी चौधरी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर मित्रांनो ॲडव्होकेट सुजितजी भुईर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. पेशंट ॲडव्होकेट आहेत सन्मानित सुजितजी भुईर साहेब, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. त्रिमूर्तीच्या शुभ हस्ते सन्मान. स्वीप किया वहां पर 4 रन से खाता खुलता हुआ योगेश कोहली. तदनंतर सन्माननीय सुदीपजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सुदीपजी भोईर साहेबांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया आणि पुन्हा जाऊया आपण ऑन गोइंग मॅच कडे. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद योगी. विक्की भंडारी ने चौका लगाया है.
देखिए नक्षत्र 11 चौधरपाड़ा के पास भी मजबूत बल्लेबाजी है और जवाब दे सकती है, लेकिन वियाना स्पोर्ट पीसे ने 73 का लक्ष्य रखा है, नॉट इजी। मेरे साथ समीर ठाकरे जुड़ चुके हैं, स्वागत है आप सभी का लेट मकरंद स्मृति चषक मुठवल में। स्विंग किया है, पीछे खिलाड़ी हैं, पहुंचेंगे या नहीं? ओ माय गॉड, ये कैच पकड़ा है या फिर कब पकड़ा है? व्हाट अ कैच! जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच। वही उदाहरण सामने आता हुआ आउट हो गए विक्की भंडारी, जबकि मंच की शोभा बढ़ा रहे हैं अरविंद सेठ भंडारी, जय भोले 1306 ग्रुप कल्याण कोलेवली के। अभी अभी हमारे साथ जुड़ चुके हैं करसन ठाकरे जी और श्याम चौधरी जी, आपका भी हार्दिक स्वागत। श्याम बहुत ही सुहानी इस वक्त छत्रपति शिवाजी महाराज किंडागन बापगांव में सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ हमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन के मातहत टीमें दोनों भारी है और जीतने वाली टीम मैर 11 बापगांव से ग्रैंड फिनाले खेलेंगी, जबकि एक फाइनल हो चुका है जहां पर त्रिशा 11 कोलेवली ने वो महामुकाबला जीता था। गेंदबाजी कर रहे हैं मयूर, विनीत हमारी स्कोरिंग कर रहे हैं, बढ़िया गेंद बैठ के मारना चाहते थे। देखिए समीर, अगर चौधरपाड़ा की हम बात करें तो योगेश कोहली वन ऑफ द डेंजरस प्लेयर, बहुत अच्छे टच में हो, नक्कीच या स्पर्धेमध्ये त्याला चांगला सूरी गवसलेला आहे, परंतु इथे तो निडरपणे खेळेल का? मयूर धीमी गेंद बैकफुट पे गए, ज्यादा एलिवेशन नहीं है, गेंद डीप में पहुंची है। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 पे पहुंचा है। एक एक दोन दोन धावा आणि तुम्ही तुमच्या विजयापर्यंत उद्दिष्टापर्यंत पोहोचणार नाही आहात, त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे। ते मोठे फटके येणं गरजेचे आहेत। 6 वर आहे धावफलक, 73 फार मोठं लक्ष्य। मयूर राइट आर्म ओवर द स्टंप्स योगेश कोहली के लिए, स्लॉग स्वीप है, ये भिंगड़ी है। कोहली ने गेंद को बना दिया है गोली, क्या गजब का शॉट है। 6 रन। एक ओवर की समाप्ति, रन बने 12। अभी भी ये जब तक योगेश कोहली वहां रहेंगे नक्षत्र 11 चौधरपाड़ा की आशाएं जीवित रहेंगी। बचे हुए 3 ओवर में 61 चाहिए और जो आस्किंग रन रेट है हमारे स्कोरर विनीत पाटिल बता रहे हैं कि 20.33। मानव मात्रे को लगाया है बॉलिंग के लिए विहाना स्पोर्ट पीसे ने। क्या बल्लेबाजी रही थी पीसे की तरफ से, खेले थे विनय, और जिस तरह से गेंदबाजों की यहाँ पर खबर ली थी विनय ने, मेरे ख्याल से चौधरपाड़ा के बल्लेबाज भी थोड़ा गुस्से में तो होंगे कि कुछ तो जवाब दिया जाए। मानो मात्रे अजय कोहली के लिए बैकफुट पे गए, खींच के मारा है, पीछे खिलाड़ी हैं नहीं पहुंच पाए, लेकिन इस बीच बल्लेबाजों ने 1 रन लिया है। स्ट्राइक फिर योगेश कोहली के पास आया है। आप सेमीफाइनल मुकाबला देख रहे हैं, हमने लोनाड गट में 2 बड़ी टीमों के बीच में। निगाहें योगेश कोहली पे टिकी भी। मानव मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप्स योगेश कोहली के लिए पुल किया है, लेकिन एलिवेशन नहीं है। जिस गेंद को वो स्क्वायर लेग पे खेलना चाहते थे वो गेंद गई मिड विकेट पे। 1 रन। सिंगल कंप्लीट केल्या जातात। स्कोर कार्ड हाल तर जरूर ठेवलेला आहे, परंतु इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे। 14 धावसंख्या तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती। विहाना स्पोर्ट्स
स्विंग कर दिया है, पीछे खिला रही है, एक और विकेट दबाव में आ गई अब चौधरपाड़ा। देखिए वियाना एंटरप्राइजेस पीछे विजय पाटिल ना सरपंच विजय पाटिल फैम टीम है जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की। लेकिन क्या लगता है, आप इतिहास उठा के देखिए, बड़े स्कोर का हेमंत गुलवी मूसा साहब भी ऑनलाइन जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत। बड़े लक्ष्य का पीछा करते हुए अधिकांश बार हम देखते हैं कि टीमें बिखर जाती है। उदाहरण चाहिए तो फिर जाइए 12 मार्च 2006 में जब साउथ अफ्रीका ने 206 के लक्ष्य को छुआ था। श्याम चौधरी साहब, करसन ठाकरे साहब, हमसे विदा लेते हुए आप आए, आपने रंग भरा, आपका हम हार्दिक आभार व्यक्त करते हैं। हमारी त्रिमूर्ति उत्तम दत्तू पाटिल साहब, योगेश काशीनाथ पाटिल और रंजीत सदानंद पाटिल साहब की तरफ से। आज मान्यवर की तूफान गर्दी इस वक्त मंच पर लग रही। नए बैटर मैदान में विकेश आए, सामना करें मानो मात्रे का। इसके बाद महामुकाबला आप देखेंगे मेयर 11 बापगांव और इस मैच की विजेता टीम हमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन के तहत फॉर्मेट में मैचेस खेले जा रहे हैं। मानो अपने स्टेप में चूके, डेड बॉल का इशारा अंपायर का। अभी भी बहुत दूर लक्ष्य नजर आ रहा है नक्षत्रा 11 चौधरपाड़ा से। हिम्मत जुटानी होगी, रिस्क लेना होगा। फुल टॉस गेंद जोर से मारा नहीं, फील्डिंग लाजवाब है, केवल 1 रन। एक एक धाव पूर्ण केले जाते आणि आपण पाहतोय आता अरविंद भंडारी साहेब अगदी मैदानाजवळ जाऊन सामन्याचा आनंद घेत आहेत। आणि तसंही आपण पाहतोय की मुठवल गावावरती त्यांचं खूप प्रेम आहे जय बोले ग्रुपचं। बिल्कुल राजू शुक्ला जिस तरह ऑडियंस में जाकर बाउंड्री से मैचेस को देखते हैं, 1306 ग्रुप। ओ हालांकि विक्की भंडारी जल्दी आउट हुए थे 4 रन बनाकर। अरविंद सेठ भंडारी, एक अरविंद सेठ भंडारी सब पे भारी। मानो मात्रे राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, देखिए दबाव है और गेंदे ऑफ स्टंप के बाहर कम उछल रही है। शॉर्ट आर्म पुल किया, 1 रन। आज जो पीसे ने बल्लेबाजी की है अनबिलीवेबल, अविश्वसनीय खेळ। विशेष म्हणजे विनय पाटीलचा तुम्हाला बघायला मिळाला, त्याच्यामध्ये 7 उत्तुंग षटकार त्याने मारले, अर्धशतकीय डाव। आणि इथे आता फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना विहान स्पोर्ट असं म्हणायला हरकत नाही। और वो भी सिक्सर कैसे, खिलाड़ियों को तो छोड़िए, वो दर्शकों के पास भी नहीं गए। थोड़ा नहीं बहुत ज्यादा दबाव बढ़ गया है यहाँ पर नक्षत्रा 11 चौधरपाड़ा के लिए। देखिए पहले ओवर में योगेश कोहली के 10 आए, लेकिन नीलेश जादव ने, एक्सपीरियंस कंपेनर है, 30 रन दिए। आज उनका दिन ही नहीं था। ये बहुत कम, मैंने तो नहीं देखा है कि नीलेश जादव 30 रन दे दे। और पहले इससे पहले मैचेस में 24 रन नहीं दिए। सोचिए इस मरतबा क्या कुछ हुआ है। रन पूरा होता हुआ 22 का। आता 11 बॉल आणि 56 धावांची गरज आहे। चांगला बाउंस मिळाला होता सर, विकेटच्या वरून बॉल निघून गेला। इसीलिए कहा जाता है क्रिकेट में अगर और मगर को जगह नहीं, जर आणि तर नहीं चालत, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं उठता है। आगे रखी हुई गेंद, बेहतरीन यॉर्कर,
पैर नहीं चले थे बल्लेबाज के। जहां मोबाईल में नेटवर्क जरूरी आहे, क्रिकेट में फुटवर्क जरूरी आहे। पाय चालवता त्या ठिकाणी आले नव्हते आणि गोलंदाजाने त्याचा फायदा घेतला, परंतु पीसीए संघाच्या बाबतीत लक फॅक्टर नशिबाची साथी त्यांना मिळाली आहे। कहानी खत्म होती हुई, क्योंकि 10 गेंदों में कितने चाहिए? 56 धावांची गरज आहे। यावेळेला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय। ज्यावेळेला पहिल्या दिवसामध्ये सिद्दीक सर जो सामना झाला होता मकरंद स्मृती मुठवळच्या विपक्षामध्ये विहाना स्पोर्ट पीसे 6 मध्ये 6 ची गरज होती मकरंद स्पोर्ट मुठवळला, परंतु त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या शुभमनं आणि तिथून हा संघ मागे वळून बघत नाहीये आता फायनलच्या दिशेनं। खींच के मारा है, फिर एलिवेशन नहीं है। ओ माय गॉड, व्हाट अ कैच! क्या रनिंग कैच पकड़ा है। और देखिए, एक शॉट को निकाल दे हम योगेश कोहली के, तो आज वो लग नहीं रहा था कि वही योगेश कोहली है। और योगेश कोहली के आउट होने के बाद मानो ऐसा लग रहा है कि गुजरात के बंटी पटेल आउट होके जिस तरह दर्शक जाते हैं उस तरह सपोर्टर्स जा रहे हैं। पहा कॅमेरामॅनने आता ते दृश्य कैद केलेलं आहे। चौदरपाडाचे हे प्रेक्षक आता घरच्या रस्त्याला घरच्या दिशेने मार्गक्रमण करतात। आज गेंदबाजों ने निराश किया, हालांकि बड़ा नाम है नक्षत्र 11 चौदरपाड़ा। कभी कभी रहता है आपका दिन ही नहीं रहता है, लेकिन उसको अब ब्लेम नहीं कर सकते। बॉलिंग खराब ही हुई, क्योंकि बल्लेबाजों के लिए मिशन इतना आसान नहीं था। आप 50-55 की तरफ देखते हैं तो फिर योगेश कोहली का खेल अलग रहता, विक्की भंडारी भी अलग मूड में रहते। 73 रन 4 ओवर में कभी कभार होते हैं। पुन्हा एकदा विनय सज्ज होतोय, तो स्विंग केलेला ऑन साइडला साईल येतोय बॉल वरती, परंतु या वेळेला त्याच्याकडनं मिस्टेक आणि बॉल चौकार। थँक्यू डीजे। दरम्यान या ठिकाणी शुभागमन होत असताना ग्रामपंचायत खारबावची माजी सरपंच आणि त्याचप्रमाणे साई स्पोर्ट खारबावचे पुरस्कर्ते सर्वे सर्वा सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। फटाक्यांच्या आतिषबाजीनं या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करत आहोत। वेलकम। विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती येऊन आपण या आमच्या मंचकाची शोभा वाढवायची आहे आणि पेशाने ते स्वतः क्रिकेटपटू सुद्धा आहेत आणि त्यांचा संघ या सत्रामध्ये जबरदस्ती कामगिरी करतोय। बिल्कुल, एकता ट्रॉफी पड़गा को साइंस स्पोर्ट खारबाव ने जीता था। 3 ओवर की समाप्ति, कहीं भी लग नहीं रहा है कि मुकाबला हो रहा है। 22 रन हुए और 1 ओवर में 51 रन, मिशन इम्पॉसिबल। देखिए, आज नक्षत्र 11 चौदरपाड़ा को सोचना होगा कि गलतियां गेंदबाजी में कहाँ हुई। टीम बड़ी है, हार जीत होते रहती है, लेकिन आज जो बल्लेबाजी विनय ने की है वो लाजवाब की है। इस मरतबा गेंद नीचे रहती, शॉट हम पुल लगाना चाहते थे, 1 रन आता हुआ। गेंदबाजी के लिए शुभम आए। दरम्यान या ठिकाणी आमनी लोणार वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष सन्माननीय जनार्दनजी महाराजांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। वेलकम वेलकम। आपलं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक तुमचं सहर्ष स्वागत करीत आहोत। आपलं स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये स्वागत आहे। ब्यूटी, ये वही शुभम है जिन्होंने 6 गेंदों में 6 रन बचाए थे। बाएं हाथ के गेंदबाज हैं, चारों शाने चित कर दिया चौदरपाड़ा को। रिवर्स खेलने की कोशिश, बल्लेबाज भी हैरान है, ना घी सीधी उंगली से निकल रहा है, ना टेढ़ा कर रहे हैं तो निकल रहा है। 3 गेंदों में यहां से 50 रन चाहिए, 50। लगातार मान्यवर्स का तांता लगा हुआ है। इस मरतबा पुल करना चाहते थे, फिर शॉट में
टाइमिंग नहीं जुटा पाए, 1 रन। जरूर मित्रांनो, ज्यांची आपण आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो, सन्माननीय युवकांचे प्रेरणास्थान भेट दिली, परंतु आज त्याचे सुपुत्र त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून समाजामध्ये चांगलं कार्य करतायत। ही त्यांची आजोबांची पुण्याई आहे, ही त्याची वडिलांची शिकवण आहे आणि जरूर कमी काळामध्ये कमी वयामध्ये वीरेंद्र चोरगे साहेबांनी उंच भरारी घेतली आहे। त्यांना सुद्धा आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद योगी वीरेंद्र सेठ चोरगे साहब, महाराष्ट्र युवक कांग्रेस के सर चटनीस है, युवा नेता है, हमसे जुड़ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत। डॉट गेंद स्विंग एंड मिस, बोल्ड कर दिया वहां पे, और इसके साथ ही क्या ये मुकाबला समाप्त हुआ है? यस, बहुत ही